ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मला नाही वाटत या ठिकाणी कुठलाही नेता जरी आला त्याचा फार काही परिणाम होईल, परंतु नेत्यांची जबाबदारी असते की त्यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बोलवलं तर त्यांना जावं लागतं. म्हणजे नाव न घेता वाल्मिक कराड यांची आठवण काढली आहे. एक व्यक्ती त्याच्यावर आता गुन्हा दाखल स्पष्टीकरण झालं नाही, मात्र आपल्यापासून दूर आहे. त्याची कमी जाणवते निवडणुकीसाठी बोलले नाही, आता धनंजय मुंडे साहेबांनी कोणत्या उद्देशाने त्या ठिकाणी बोललेलं आहे मी ते काही ऐकलेलं नाही, त्याच्यामुळे या विषयावरती बोलण्यात काही अर्थ नाही. शिवसेनेला या ठिकाणी नेत्यांचा सभा घ्यावा लागतो असं वाटतं. हे आता नेत्यांनाही मजबुरी आहे, बोलवल्यानंतर यावं लागतं. त्याही नेत्यांच्या प्रचाराला मी एकेकाळी लोकसभेच्या गेलेलो होतो, ते काही स्वतःहून कदाचित आले नसतील, परंतु नेत्यांना आता आपल्या पक्षाचे कोणीतरी 10-15 उमेदवार उभे केलेले आहेत. 36 नगरसेवकांपैकी 15-16 उमेदवार जर का उभे केले असतील, बाकीच्यांना पुरस्कृत केलं असेल, तर या सगळ्या गोष्टी नेत्यांना पूर्णपणे कल्पना आहे. आपली ताकद या ठिकाणी कमकुवत आहे, पण नेत्यांना एकदा प्रवेश झाल्यानंतर 10-12 दिवसापूर्वी जो प्रवेश झालेला आहे, 15 दिवसापूर्वी जो प्रवेश झालेला आहे, नेत्यांना आग्रह केल्यानंतर यावं लागतं, त्यांचं काम आहे. अशा पद्धतीने बोलतायत किंवा तिजोरीची चाबी आमच्याकडे आहे त्यामुळे निधीची कुठे कमतरता पडणार नाही, पण त्याला भाजपने उत्तर दिलंय की तिजोरीची चाबी जरी तुमच्याकडे असली तरी तिजोरीचा मालक आमच्याकडे, असं उत्तर दिलं. नाही, आता भाजपने काय म्हटलं मी काही ऐकलेलं नाही, परंतु ही वस्तुस्थिती आहे की आता तिजोरीची चाबी असा एक म्हणण्याचा भाषणामधला तो एक ओघ असतो. त्याचा अर्थ खरंच तिजोरीची चाबी काही अजितदादांच्या घरामध्ये असते आणि लॉकरमध्ये ठेवलेले पैसे काढले जातात असं कधी होत नसतं. भारतीय जनता पार्टीच्या लोकांना कदाचित जे बोलणारे असतील त्यांना त्याचा अभ्यास कमी असेल. तिजोरीची चाबी दादांकडे आहे हे म्हणण्याचा उद्देश किंवा अर्थसंकल्पामध्ये ज्या ज्या विभागाला तरतूद जी करायची असेल, जनतेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जी पावलं उचलावी लागतील त्याच्यासाठी आमची तिजोरी खुली असेल, हा त्याच्यातला मतीत अर्थ आहे. परंतु त्याला जर का कुठला विरोधक असेल किंवा सत्ताधारी पक्षात कोणीही असलं त्याच्यावर प्रतिक्रिया जर का देत असेल तर ती विकासासाठी ती तिजोरीची चाबी किंवा विकासाची एक द्वार हे अजितदादांच्या चाबीच्या माध्यमातून पुढे जातं, हा त्याचा खरा अर्थ आहे. 26/11 हा दिवस जरी आपल्या समोर आज दिसत असला तरी सुद्धा भारताच्या इतिहासामध्ये किंवा भविष्यामध्ये तो 26/11 दिवस आपल्याला काळ्या यादीमध्ये लिहिण्यासारख्या या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं. आणि प्रामुख्याने 26/11ला जो भ्याड हल्ला झाला, पाकिस्तानच्या लष्करे तोयबाच्या माध्यमातून 10 आतंकवादी इथं पाठवले, 10 आतंकवादी यांच्या माध्यमातून टुरिस्टवरती हल्ला केला, मुंबईमधल्या नागरिकांना त्या ठिकाणी मृत्युमुखी पडावं लागलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं या सगळ्या मृत्युमुखी पडलेल्या अधिकाऱ्यांसह पोलीस दलातल्या काम करणाऱ्या सगळ्या पोलीस कर्मचाऱ्यांसह जे काही मृत्युमुखी पडलेले असतील त्यांना श्रद्धांजली आम्ही या ठिकाणी अर्पण करतो. परंतु एक गोष्ट या ठिकाणी प्रामुख्याने आपल्या लक्षात आली असेल, AK-47 घेऊन आलेले जे अतिरेकी होते त्यांच्यासमोर मुंबई ATSच्या माध्यमातून, मुंबई पोलीसच्या माध्यमातून एका काठीच्या सहाऱ्यावरती आतंकवाद्यांना त्या ठिकाणी पकडता आलं, कसाब सारख्याला पकडता आलं. आज त्या कसाबला आपल्याला त्या माध्यमातून पाकिस्तानमध्ये ज्या काही हालचाली घडतात त्या हालचाली आपल्याला कुठेतरी उघडता आल्या, त्याच्या मनातून त्या काढता आल्या. त्यांच्या कारवाया कोणत्या कोणत्या स्वरूपाच्या असतात ते जगाच्या निदर्शनात आणता आलं. आज मुंबई पोलिसांवर अभिमान वाटावा असं काम त्या 26/11च्या संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी त्यांनी उत्कृष्ट काम केलं आणि त्याच्यामध्ये त्यांचं बलिदान सुद्धा झालं. आज त्याचा सार्थ अभिमान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबरच संपूर्ण भारताला, संपूर्ण मुंबईकरांना, संपूर्ण महाराष्ट्राला या ठिकाणी वाटतो. असं म्हणतायत की या निवडणुकीमध्ये अनेक जे आहेत माजी मंत्री असतील, आमदार असतील, त्यांनी त्यांच्या बायकोला उमेदवारी दिली आहे, त्यामुळे लाडकी बहीण योजना बाजूला पडली असून आता या सरकारने लाडकी बायको सुद्धा योजना आणली असं खडसे म्हणतात. नाही, आता खडसे साहेबांनी खरं तर हे बोलायला नको. आपली लाडकी सून, लाडकी मुलगी, खडसे साहेबांच्या घरामध्ये येणाऱ्या पुढच्या काळामध्ये नातू पंतूंचं सुद्धा त्यांनी निवडणुका लढवण्याकरता रिझर्वेशन करून ठेवलेलं आहे. एकीकडे आरक्षणाकरता लोक लढतायत, पण खडसे साहेब म्हटलं आपल्या परिवारामधल्या कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही पक्षात टाकून त्यांना उमेदवाऱ्या देतात, निवडून आणण्याकरता प्रयत्न करतात.
कोणत्या पक्षाचं आज ते काम करतायत ते त्यांनाही माहिती नाही आणि आम्हालाही माहिती नाही. त्यामुळे तो बोलण्याचा अधिकार त्यांना नाही. खडसेंनी देखील असं केलेलं आहे की त्यांच्या मतदारसंघामध्ये कार्यकर्तेच निवडणुकीसाठी, त्यामुळे त्यांनी कुठेतरी त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना फॉर्म देखील दिले नाहीये. तर गुपित कुठेतरी सुनबाईला पाठिंबा देतात का, अशी देखील चर्चा आहे. नाही, प्रत्येक निवडणुकीला खडसे साहेबांची आता तारंबळ उडते. इकडे मुलीचं ऐकायचं की मुलीला वाढवायचं असेल तर मुलीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांच्या गटामध्ये ठेवून तिला कमी करायचं का सुनेला वाढवायचं, कधी सुनेला वाढवायचं कधी मुलीला वाढवायचं. एकाच घरामध्ये सकाळी वेगळे विचार असतात, संध्याकाळी वेगळे विचार असतात आणि रात्री तिसरेच विचार असतात. त्यामुळे खडसे साहेबांची राजकारणातली ही दयनीय अवस्था आहे. त्यांना कोणाची बाजू घ्यायची, इकडे सुनेची घ्यायची का मुलीची घ्यायची, आणि कोणाला वाढवायचं आणि कोणाला थांबवायचं, ही तारंबळ उडताना आता तरी दिसते. त्यामधून ते बोलताना स्पष्ट बोलतात, मात्र त्यांच्या वक्तव्याचे वेगवेगळे विचार काढले जात आहेत. मागे एका सभेत ते बोलताना बोलले की बुवा जर तुम्ही आम्हाला मत दिलं नाही तर तुमच्या नेत्याला कात्री लागलं, असं एका ठिकाणी बोलले. काल एका ठिकाणी त्यांनी आक्षेपार्ह शब्द वापरला की शहर बकात झालेली आहे, एकांनी विकासशील शहर करून ठेवले, असे वेगवेगळे शब्दांचे त्यांचे अर्थ काढले जातात. त्याच्यावरून अजित पवारांना टीका केली जाते. मुळामध्ये अजितदादांचा स्वभाव हा स्पष्ट होत आहे. ज्या ठिकाणी समजा जर का चुकीचं वाटत असेल आणि ते चुकीचं त्यांच्याकडनं बोलताना ओघामध्ये बोलताना बोललं गेलं जात असेल तर त्याच्याविषयी ते दिलगिरी सुद्धा व्यक्त करतात. पण त्याच्याबरोबर अजून माझं असं मत आहे की शेवटी ग्रामीण भागामध्ये वाढलेला अजितदादा आहे आणि ग्रामीण भागामध्ये तुमच्या माझ्यासारखे जर का काम करत असणारे, तर अशा ठिकाणी एक दैनंदिन जीवनामध्ये आमच्यासारखा सुद्धा व्यक्ती, जे ग्रामीण भागातल्या आमच्या जनतेला, आमच्यासारख्यांना, आमच्या ग्रामीण भागातल्या मतदारांना जे लवकर समजतं आणि त्याचं अपील होतं, तशा स्वरूपाचे रोजचे शब्द हे आमच्या दैनंदिन जीवनामध्ये येत असतात. पण भाषणामधनं समजा जर का एखादा शब्द जर का दादांकडनं गेला असेल आणि तो जर का त्यांना चुकीचा वाटत असेल तर ते दिलगिरी सुद्धा व्यक्त केलेली आहे. आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टीला निवडणुका बघून केवळ फक्त विरोधकांजवळ आता विकासावर बोलण्याचं काही नाहीये. म्हणून दादांना टार्गेट करणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला टार्गेट करणे आणि टार्गेट करून एखादा शब्द घ्यायचा आणि त्याच्या आजूबाजूलाच बातम्या फिरवायच्या, एवढा विरोधकांकडनं फक्त प्रयत्न चालला आहे. काल नाशिकच्या सभेमध्ये गुलाबराव पाटलांनी असं म्हटलंय की नगर विकास खाता आमच्याकडे आहे, आमच्याकडे माल आहे, त्यामुळे 1 तारखेला तुम्ही बाहेर झोपा, लक्ष्मीचं दर्शन होईल, मटण दुसऱ्याचं काम होतं, बटन आमचं दाबा, असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. त्याच्यावरून ते टीका केली जाते. नाही, आता गुलाबराव पाटील साहेबांनी मंत्री आहेत, खरं तर त्यांनी असं बोललं नको पाहिजे, पण त्यांना ती नेहमीप्रमाणे ह्या पद्धतीची एक तर भाषा शैली असेल किंवा बोलण्याची त्यांची ती पद्धत आहे. पण मटण खा, बटन दाबा, माल आमच्याकडे आहे, या सगळ्या गोष्टी खरं तर त्यांनी टाळल्या पाहिजे. बोलण्याची त्याची आवश्यकता नसते. पण गुलाब भाऊंनी जे काही मत मांडलं त्याच्यावर माझं स्वतःचं असं मत आहे की केवळ फक्त मटण खाऊन आणि त्याच्यानंतर माल त्यांच्याकडे असल्यामुळे माल घेऊन लोक मतदान करतात, हा त्यांचा गैरसमज आहे. मतं जर का मिळत असतील तर त्या लोकांच्या असलेल्या निष्ठेवरती मिळतात, लोकांच्या कामांवरती मिळतात, नेत्यावरच्या विश्वासावर मिळतात. मला असं वाटतं की आता गुलाब भाऊंचा आत्मविश्वास कमी झालेला आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवून मत देणारे कमी असतील, म्हणून मटण आणि बटन या गोष्टी ते करत असतील. पाणी पुरवठा योजनेवरून बोलताना सुद्धा गुलाबराव पाटलांनी अजित पवारांना टोला लावला, दुसऱ्याची पोरं आपली पोरं म्हणू नये असं त्यांनी म्हटलं आहे. नाही, आता गुलाब भाऊंनी जरी सुद्धा 20,000 कोटी रुपयाच्या पाणी पुरवठा योजना जर का खरोखर ते मंत्री असल्यामुळे त्यांच्या खात्याकडनं त्याची मान्यता मिळाली, हे मान्य करावं लागेल. पण त्या 20,000 कोटीमध्ये केंद्र सरकारचाही त्याच्यामध्ये हिस्सा आहे. केंद्र सरकारचा हिस्सा असला म्हणजे मग आपल्याला त्यांची दुसऱ्याची पोरं म्हटली पाहिजे का? राज्य सरकारमध्ये पाणी पुरवठा योजना करता राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये अजितदादांनी समजा जर का त्याला मान्यता दिली असेल तर एक तो मंत्रिमंडळाचा एकत्रित असलेला निर्णय असतो. त्याला प्रत्येक मंत्र्याचा किंवा मंत्रिमंडळामध्ये असणाऱ्या प्रत्येक मंत्र्याचा किंवा त्या सरकारमध्ये असलेल्या सत्तेतल्या प्रत्येक लोकांना हा आमचा पैसा आहे असं म्हणण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. असं म्हणण्याचं काही कारण नाही. फक्त गुलाब भाऊंनी एवढं तपासलं पाहिजे की 20,000 करोड रुपयाच्या पाणी पुरवठा योजना जर का महाराष्ट्रामध्ये आपल्या माध्यमातून त्याला मान्यता मिळाली असेल तर मात्र एकदा थोडंसं तपासून बघा त्यातल्या किती सुरू झाल्या, त्या योजना कधी गेलेल्या आहेत का, किती पूर्णत्वास आलेल्या आहेत, त्या योजनांचे हाल कोणी कुत्रे खात नाहीये.
अशी परिस्थिती जर का असेल तर मी मंजूर केलेला म्हणण्यापेक्षा मी इतक्या कार्यान्वित करून दाखवल्या, याच्यावरती गुलाबभाऊंनी जरा स्टेटमेंट करावं. किती योजना झाल्या, किती मान्यता मिळाल्या आणि किती कार्यान्वित झाल्या. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.